मंगलाचरण म्हणायचंय, मी सांगते म्हणून म्हणायचंय. तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकात काढा मंगलाचरण. आता वेगवेगळे पुस्तक असेल तर पानांवर वेगळं असेल. सिद्धम सुद्धम मी म्हणतात म्हणायचं, सिद्धम सुद्धम प्रणमिया, सिद्धम सुद्धम प्रणमिया, जिनेन्द्रवर्णे विचन्तम कलङ्कम्, जिनेन्द्रवर्णे विचन्तम कलङ्कम्, गुणरयण भूषणोदयम्, गुणरयण भूषणोदयम्, जीवस्य परुवणं मोक्षम्, जीवस्य परुवणं मोक्षम्. सगळ्यांमध्ये सिद्धं सुद्धं प्रणमिया, जिनेन्द्रवर्णे विचन्तम कलङ्कम्, गुणरयण भूषणोदयम्, जीवस्य परुवणं मोक्षम्. जय बोलो परमपूज्य सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमीचंद्र भगवान की जय. जय बोलो माधव नंदी आचार्य की जय. जय बोलो अभयनंदी सिद्धांत चक्रवर्ती आचार्य की जय. जय बोलो आचार्य नेमीचंद्र की जय. जय बोलो परमपूज्य चारुक्य चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय. जय बोलो प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय. जय बोलो परमपूज्य आचार्य प्रवेशात सुंदर सागर जी महाराज की जय. जय बोलो परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय. जय बोलो अनुप्रेक्ष अनुश्रुतमती माता जी की जय. जय बोलो परमपूज्य सिद्धांत माता की जय. समस्त मुनी संत की जय. आज अतिशय आनंद होत आहे मराठीमध्ये बोलायला. एवढ्या ग्रंथ शिकवले, प्रत्येक वेळेला हिंदीमध्ये बोला. काही कष्ट नाही, परंतु आपल्या भाषेमध्ये बोलायला अजून आपल्याला छान वाटतं. आपल्या मनातलं आपण सगळे खुलासा करू शकतो. आज आपण गोमटसर कर्मकांड नावाचा ग्रंथ प्रारंभ करत आहोत. त्याचे कर्ता आहेत आचार्य नेमीचंद्र सिद्धांत चक्रवर्ती. या ग्रंथाची रचना त्यांनी कशी केली तर शिवनंदी नावाचे मुनींद्र शारवार शासन रूपी गुफेमध्ये निवास करणारे आणि सगळ्या प्रवादी रूपी हत्तींना सिंहाप्रमाणे असणारे त्यांचे शिष्य गंगवंशी राजमल्ल नावाचे राजे होते आणि त्यांचे मंत्री चामुंडराय महामात्य पदावर विराजमान होते. सगळ्यांना इतिहास थोडा बहुत ऐकून घ्यायचा आहे. श्रवण वेळेला ज्या वेळेला हे चामुंडराय आपल्या मातेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांची जी संकल्प होता की मला कोदनपूरच्या बाहुबलीचं दर्शन करायचं आहे, तोपर्यंत मी दूध सेवन करणार नाही किंवा काय त्यांनी नियम घेतले होते. तर त्या आपल्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी चामुंडराय ज्या वेळेला दक्षिणेकडून उत्तरेकडे चालले होते आणि मध्ये वाटेमध्ये त्यावेळेला हा पर्वत चंद्रगिरी पर्वत हा खूप 2000 पेक्षा पण जास्त जुना आहे आणि त्या ठिकाणी अनेक मुनिराजांचं वास्तव्य समाधी त्या ठिकाणी झालेले. भद्रभाऊ अंतिम श्रुत केवली त्यांची ती समाधी स्थान आहे आणि त्याच्यानंतर 1000 वर्षानंतर घडलेली घटना आहे. तर त्यावेळेला आचार्य नेमीचंद्र त्या ठिकाणी वास्तव्य करून होते चंद्रगिरी पहाडावर आणि हे चामुंडराय त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळेलाच आचार्य नेमीचंद्रांना सिद्धांत चक्रवर्तींना रात्री स्वप्न पडलं की याच ठिकाणी बाहुबलीची मूर्ती साकार होऊ शकते. एका देवीने त्याने स्वतःला स्वप्नामध्ये सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी चामुंडरायला बोलवलं. चामुंडराय दर्शनासाठी गेले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की चामुंडराय
तुला लांब दूर जाण्याची गरज नाही, याच ठिकाणी बाहुबली दर्शन देते. तू या चंद्रगिरी पहाडावरनं समोर एक बाण मार की त्यामध्ये बाहुबलीची मूर्ती प्रगट होईल, साकार होईल आणि खरोखर साक्षात या ठिकाणी चामुंडरायांनी बाण मारल्यानंतर तिथं त्या समोरच्या विंध्यगिरी पहाडामध्ये बाहुबलींचा आकार मूर्ती आहे, परंतु तो आकार प्रगट झाला. आणि त्यानंतर मग चामुंडरायांनी प्लॅनिंग करून सगळ्या त्या मूर्तिकारांना शिल्पकारांना बोलून, ते खूप मोठा इतिहास आहे. तुम्ही त्याच्यासाठी चामुंडराय करविले ग्रंथ एक पुस्तक आहे छोटं, ते खूप छान आहे, वाचण्यासारखं आहे. आणखीन एक पुष्कळ पुस्तकं आहेत, गोमतेश गाथा वगैरे, ते वाचण्यासारखं, तिथला इतिहास सगळं लक्षात येईल. आणि त्यावेळेला ते त्या ठिकाणी ही महान मूर्ती शिल्प तयार करण्याचं कार्य चालू होतं. मग त्यावेळेला त्याच ठिकाणी आचार्य नेमिचंद्र आणि चामुंडराय वास्तव्य करून होते. कुठे? चंद्रगिरी पहाडावर 5 नंबरचं मंदिर आहे त्या ठिकाणी. अत्यंत कला शिल्पमय असं ते मंदिर आहे. त्यामध्ये आचार्य राहत होते. आणि ज्यावेळेला एकदा शास्त्र स्वाध्याय करत होते त्यावेळेला चामुंडराय आले आणि त्यांनी आचार्यश्रींना विनंती केली की ह्या आचार्यश्री, हे गुरुदेव, की जीव एक सूक्ष्म अपर्याप्त पृथ्वी काही गादी 41 जीवपदामध्ये नाम कर्माच्या सत्वाचे कसे भेद आहेत, कसं काय त्याचा प्ररूपण आहे, असा त्यांनी प्रश्न केला. त्याला त्या प्रश्नाला अनुसरून नेमिचंद्राचार्य सगळ्या भव्य जीवाला तो एक काय असतो, निमित्त असतं. आणि ते निमित्त करून आचार्य नेमिचंद्रांनी संपूर्ण गोमटसार ग्रंथाची रचना केली. किंवा दुसरं पण कारण सांगितलं जातंय की आचार्य नेमिचंद्र षटखंडागम ग्रंथाचा स्वाध्याय करत होते आणि त्यावेळेला चामुंडराय त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेले. मग तो ग्रंथ एवढा मोठा सिद्धांत ग्रंथ, मग त्याला चामुंडरायने आचार्यश्रींना विनंती केली की हा एवढा मोठा ग्रंथ, हा जटिल ग्रंथ आमच्यासारख्या मंदबुद्धी जीवांना किंवा भ्रष्ट जीवांना हा समजणं अत्यंत कठीण आहे, तर आपण आमच्यासाठी त्याचा सार सांगावा, लिहावा, अशा प्रकारची त्यांनी विनंती केली. आणि त्या विनंतीला अनुसरून षटखंडागमाचा सार, तिथं नाव लिहिले षटखंडागमाचे. ते ग्रंथाचं पण नाव कवी श्रुत पंचमीच्या दिवशी ऐकलेलं आहे. त्या 60 खंडाची नावं काय? जीवस्थान, शूद्रबंध, बंधस्वामी, वही पेन आणायचं उद्यापासून. तुमच्याकडे नसेल तर दिला तर लिहून, आणि जे जे मी लिहित फळ्यावर किंवा जे काय महत्वाचं असेल ते वहीमध्ये टिपून घ्यायचं, स्वतः अभ्यास करायचा. तर त्या 60 खंडाची नावं जरी, षटखंडागम ग्रंथ आपण बघितला नाही, वाचला नाही, निदान त्याची नावं तरी आपल्याला लक्षात असावी. जीवस्थान पहिलं कोणतं आहे? जीवस्थान. दुसरं आहे शूद्रबंध, ते थोडक्यात बंधाचं. जीवस्थानमध्ये सगळं जीवाचं वर्णन केलंय, सर, संख्या, क्षेत्र, काळ, भाव, अंतर, अल्प, बहुत्व, त्याच्याद्वारे जीवाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर शूद्रबंधामध्ये काय केलेलं आहे? थोडक्यात बंधाचं वर्णन केलेलं आहे. शूद्र म्हणजे पुढे त्यांनी 6वा खंड लिहिणार होते महाबंध, म्हणून त्यापेक्षा शूद्रबंध हे नाव पडले, जे संक्षेपानं बंधाचं वर्णन केलेलं आहे. तर तिसरा आहे बंधस्वामी, म्हणजे किती किती प्रकृतींना बांधणारा कोणत्या कोणत्या गुणस्थांवरती जीव आहे, अशा प्रकारे बंधस्वामीचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. चौथा आहे वेदना खंड, अत्यंत विस्तृत आहे. याच्यामध्ये 4 पुस्तकं आहेत, 9, 10, 11, 12. आणि याच्यामध्ये वेदना म्हणजे कर्म, प्रकृती, याचं द्रव्य, क्षेत्र, काल, भावाच्या अपेक्षेनं खूप सूक्ष्म असं वर्णन केलेलं आहे. वेदना म्हणजे कर्माची वेदना, कर्माचं फळ कसं हा जीव भोगतो, त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर 5वा खंड काय? वर्गणा खंड. वर्गणा म्हणजे जे पुद्गलाचे वर्गणा भेद आहेत, 23 वर्गणा, त्या सगळ्या वर्गणांचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि 6वा आहे महाबंध, म्हणजे तिथं शूद्रबंध आणि महाबंध. हा महाबंध स्वतः भूतबली आचार्यांनी लिहिलेला मोठा ग्रंथ आहे.
एका महाबंधची 60 पुस्तक आहेत. किती पुस्तक आहे? 7. एवढी मोठी मोठी. हे आता पुस्तक दिसते की जीवकांड तुमचं. अशी 60 पुस्तकं केवळ महाबंधची आहेत. ती मूळ आचार्याने म्हणजे बुद्धबली आचार्याने लिहिली आहेत. त्यावर विल्सन आचार्यांची टीका बिलकुल पण नाही. एवढा विस्ताराने लिहिलेला ग्रंथ आहे. आपण बंधाचे 4 फेर बघतो. प्रकृती बंध, स्थिती बंध, अनुभाग बंध आणि प्रदेश बंध. ह्याचं वर्णन एकाचं वर्णन 2-2 पुस्तकात आहे. प्रकृती बंध पहिल्या पुस्तकात, स्थिती बंधाचं 2 पुस्तक, अनुभाग बंधाची 2 आणि प्रदेश बंधाची 2 अशी 60 पुस्तकामध्ये महाबंधाचं वर्णन केलेलं आहे. हे 6 खंड मिळून किती पुस्तक आहेत? 23 पुस्तक आहेत. 16 आणि 7 5 खंडाची 16 पुस्तकं. एक दिवसांची 6 पुस्तक, शूद्रबंधाचे 1 पुस्तक, बंध स्वामित्वाचे 1 पुस्तक, वेदना खंडाचे 4 पुस्तक आहेत, बरगणा खंडाचे 3 पुस्तक आहेत. अशा प्रकारे 4 पुस्तक आहेत आणि महाबंधाची 7 पुस्तक अशी म्हणजे आता पुस्तक रूपाने केले त्याला. तो एकच ग्रंथ आहे. एक पुस्तक ठेवला केवढा मोठा ग्रंथ होतोय तो. तर सांगायचा उद्देश की ह्या 6 खंडामध्ये जे काही लिहिलेलं आहे पूर्ण द्वादशांगातलं सार लिहून पुष्पदंत बुद्धबलीने षटखंडागमाची रचना केली आणि त्या षटखंडागमाचा सार म्हणून आचार्य नेमिचंद्राने हे जीवकांड आणि कर्मकांड ग्रंथाची रचना केली आहे. खूप मोठं कार्य आचार्य नेमिचंद्राने केले आहे की आमच्यासारख्या मंदबुद्धी जीवांना ढोला आदी ग्रंथांचा अर्थ समजणं फार दुर्लभ होतं. परंतु आचार्य नेमिचंद्राने इतकं सुंदर काम केलेलं आहे की समजा असे मोती होते आणि सगळीकडे पसरले इकडं तिकडं आणि सगळीकडे बिखरलेले मोती आहेत. आता तुम्हाला सांगितलं की ते मोती सगळे वेचायचे आणि त्याचे सुंदर हार जसं पाहिजे तसं ते लाल मोती, पांढरा मोती जिथं जो पाहिजे तसं घालून त्याचा हार तयार करायचा. तर मला कोण शोधणार? एक हार तुटला तर तिथे मध्ये शोधायला आपल्याला वेळ लागतो. परंतु ह्या षटखंडामध्ये जे विखुरलेले सिद्धांत रूपी मोती आहेत ते सगळे एका व्यवस्थित माळ्यामध्ये ओवून अशी मालिका त्यांनी कोंबडसर जीवकांड आणि कर्मकांड तयार केलेली. जीवकांड कर्मकांड ज्या जीवानी वाचलेलं आहे आणि त्याचा रसच पूर्ण त्याचं रहस्य त्यांना लक्षात आलेलं आहे पूर्ण गणितासहित. तर त्यांना षटखंडागमातला काहीच भाग समजेल, एखादा थोडासा भाग समजेल किंवा न समजेल, परंतु बहुभाग भाग धवलाचा सहजपणे कळत जातो कुणाला की ज्याने ह्या जीवकांड कर्मकांड ग्रंथाचा अध्ययन केले. धवलामध्ये एकदमच मधून कुठला पण विषय येतो कसं समजणार? स्पर्ध, परगणा किंवा जीवस अशी नावं येतात. मग त्याचा अर्थ कुणाला समजतो की ज्याने हे जीवकांडचा ग्रंथाचा अभ्यास केलेला. जीवकांड म्हणून आचार्य नेमिचंद्रांचं ज्याला मी पूर्वी जीवकांड कर्मकांड पुष्कळ वेळा वाचलेले मी. पुष्कळ म्हणजे आता महाराज झाले 10 वेळा ते शिकवलेलं आहे कमीत कमी आणि नोट्स वगैरे घ्यायला वगैरे असं स्वतः वाचलेलं आहे. परंतु ज्या वेळेला जीवकांड कर्मकांड वाचत होतो त्याला आचार्य नेमिचंद्रांचं जेवढं महत्व लक्षात आलं नाही तेवढे षटखंडागम वाचत असताना आचार्य नेमिचंद्रांच्या बद्दल अंतरंगातून इतके भाव उमटतात की खरोखर जर आचार्य नेमिचंद्राने जर जीवकांड कर्मकांड लिहिला नसता तर आम्हाला हे धवला कसा कळाला असता. कळणं फार अवघड होतं. आणि आज पण कितीतरी जीव ते न वाचता धवला वाचताय. काय वाचताय धवला? समजतंय काय? काय समजत नाही. तर एक सिद्धांत ग्रंथ वाचून काढायचं ना आम्ही वाचून काढतो असं म्हणतो. परंतु आम्ही ज्याला वाचायला घेतलं षटखंडागम ग्रंथ वाचायला सुरुवात केली तर म्हणजे अहंकार म्हणून सांगत नाही, एक सौभाग्य आहे माझं की हे ग्रंथ वाचण्याची संधी मला या जीवनामध्ये मिळाली आणि त्याचा अर्थ समजण्याची बुद्धी मिळाली. हे फार मोठं कुठलं तर मागच्या जन्मी जिनवाणीची भक्ती सेवा केली असेल, आराधना केली असेल, त्याचंच हे फळ मिळालेलं आहे की आज खूप मोठी बुद्धी माझ्याजवळ असं म्हणत नाही, परंतु अर्थ समजण्याची
कोणतं पण ग्रंथ वाचायला लागलं की त्याचा अर्थ लक्षात येतो. मग हे सौभाग्य काय थोडं आहे का आपल्याला? हे आपले किती मिळालेलं वैभव आहे. क्षावक्षमिक ज्ञानाचं पण वैभव आपल्याजवळ, परंतु त्या क्षावक्षमिक ज्ञानाचा उपयोग जर आपल्याला आपल्या आत्महितासाठी किंवा त्या सिद्धांत ग्रंथाधिकांचा अर्थ समजून घेण्यासाठी होत असेल तर खरा तो क्षावक्षमाचा काय आहे? सदुपयोग आहे. म्हणून त्या आचार्य हेमचंद्रांच्या बद्दल आता इतके भाव अंतरागातून येतात की समजायला लागल्यावर की खरंच तुम्ही वाचलं असतं तर इथं मला कसं कळालं असतं. आता अनुभव स्थान वगैरे मी वाचत होतो आणि तिथं जर आम्ही वाचलं नसतं तर इथं आम्हाला कसं काही कळालं असतं? कळणं शक्यच नव्हतं. 2 वेळा त्याच्यानंतर आता मी याला गेलो श्रवण बेळगोळा. त्या मंदिरमध्ये जिथं ते आचार्य हेमचंद्र बसत होते सांगतात ना तिथं नेमचंद्राचार्य ह्या त्याचं नावच आहे नेहमी म्हणजे बसते. तर त्या मंदिरमध्ये त्यांच्या एका ग्रंथाच्या ज्यामध्ये तिथल्या मंदिरातल्या मूर्तीला नमस्कार केलेला आहे. इंद्रनील मणीची 1 फुटाची मूर्ती. किती? 1 फुटाची. कशाची? इंद्रनील मणीची मूर्ती तिथं नेमिनाथ भगवंतांची होती असं त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्या मंदिरमध्ये. परंतु ती कोणी पळवली काय म्हणजे जे फॉरेनर वगैरे आहेत कुणाच्या ह्याच्यात गेली, मुसलमानांनी हे केलं असेल काय माहित नाही काय झालं, परंतु होती त्या ठिकाणी. मग त्या मंदिरात गेल्यानंतर तिथं पूजन स्वाध्याय वगैरे करून तिथं ध्यान वगैरे केलं. इतके अश्रू येत होते अशा डोळ्यातून की खरोखर आचार्य हेमचंद्र बसलेत समोर आणि मी त्यांच्या समोर बसलेले आणि मला ते शिकवत आहेत, बोलत आहेत माझ्याशी. असं म्हणजे असं तिथे इतके भाव भरून यायचे. आता दोन्ही वेळेला श्रवणबेळगोळा गेलो त्यावेळेला त्यांच्याबद्दल खूप अंतरागातून भाव मांडले. खरोखर त्यांचे अत्यंत उपकार आहेत. ते उपकार आपण कधी विसरू शकणार. मला म्हणतात सगळेजण तुम्ही स्वतः शिकला काय? मला आता असं वाटतं की मी स्वतः कुठे शिकले? मला नेमिचंद्राचार्यांनी शिकवलं. म्हणजे ते परोक्ष गुरु आहेत. जसं नेहमी ते दृष्टांत लक्षात येतो की एकलव्य द्रोणाचार्य समोर असताना सुद्धा त्याने धनुर्विद्या शिकली, धनुर्विद्यामध्ये तो निष्णात झाला. तसं आचार्य हेमचंद्र जरी माझ्या समोर नसले तरी सुद्धा माझ्या ज्ञानामध्ये ते आहेत आणि ते बसून प्रत्यक्ष मला हे लिहिलं म्हणजे सांगतच आहेत ना ते. भले आता तोंडानं बोलत नाही परंतु ते हे लिहून ठेवलं म्हणजे ते आपल्याला प्रत्यक्ष सांगत आहेत. म्हणून संस्कृत प्राकृतमध्ये शिकण्याचा हा फायदा असतो. समयसार आदी ग्रंथ वाचताना सुद्धा असं वाटतं की कोणता आचार्य बसून पुढे मला शिकवत आहे, सांगतो त्यांच्याशी मी संपर्क साधतो. असं त्यांच्या वाणीला स्पर्श केल्यानंतर आपल्याला संतरांगातून खूप भाव होतात. मग त्या नेमिचंद्राचार्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. नाही उत्तम उपकार प्रत्यक्ष नसले तरी परोक्ष त्यांचे उपकार आपल्यावर आहेत की त्याने एवढं कष्ट करून घेऊन ठेवलं म्हणून आज आपण हे सगळं सिद्धांत ग्रंथ वाचू शकतो. त्यानंतर त्या ग्रंथावर टीका लिहिणारे आचार्य नेमिचंद्र 16व्या शताब्दीमध्ये त्यांचं पण नाव नेमिचंद्रच होतं. त्याच्या अगोदर टीका लिहिली कन्नड भाषेमध्ये, कन्नड मिश्रित संस्कृत भाषेमध्ये केशवर्णीची. त्याच्यामध्ये आम्ही भारतीय ज्ञानपीठ म्हणजे कन्नड टीका आणि त्या कन्नड टीकेला अनुसरूनच आचार्य नेमिचंद्र 16व्या शताब्दीमध्ये झाले दुसरे आणि त्यांनी ती संस्कृत भाषेमध्ये टीका लिहिली. आणि त्या संस्कृत टीकेमध्ये सुद्धा सांगते की जरी त्यांनी बहुतेक धवला ग्रंथ वाचले नसावेत असं काही काही गोष्टीवरून लक्षात येतं, परंतु अनेक विषयांचा त्यांनी इतका छान खुलासा केलाय की त्यामुळे सुद्धा धवलादी ग्रंथामध्ये जे काही जटिल विषय आले ते समजणं अत्यंत सोपं झालेलं आणि असं अर्थ संदृष्टी वगैरेच्या द्वारे खूप मोठी गणित वगैरे त्यांनी सुंदर रीतीने सांगितलेले आहे. त्यामुळे अनेक विषयांचं ज्ञान आपल्याला होत आहे. तर त्यांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. त्यानंतर पंडित तोडरमलची, आचार्य कल्प पंडित तोडरमलची हे संवेदनाचे म्हणजे पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेला वाचलं 1990 साली 4 माताजी बाहुबलीमध्ये राहिल्या होत्या भूनकडे शिकण्यासाठी म्हणून त्या आल्या. कारण मी तर लहान होते अजून काय मी त्या ग्रंथ कधी वाचले पण नव्हते. फक्त भून करून एकदा जीवकान गाथा 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 ते आपले रायचंदचे ग्रंथमाला आहे ना त्याच्यामध्ये आगासी ते छोटं पुस्तक तेवढं भून करून एकदा मी वाचलं होतं. बाकी टीका वगैरे अजून काही वाचली नव्हती.
मग त्या माताजी ज्या वेळेला बाहुबलीमध्ये आल्या शिकण्यासाठी, भूनचं थोडं वय झालंच होतं आणि भून मी तिथं आल्यापासून ती सवय होती, सुजाता तू शिकव, तू सांग. नेहमी गुणी सांगितल्याची की तुम्ही आल्यापासून भूनची वाचाच पद्धत झाली. त्यांनी मलाच तयार केलं, तू सांग. मग त्याला 4 माताजींना पण मला म्हटले की तू शिकव. आता मी शिकलच नव्हतं, मी स्वतः शिकलेच नव्हते अजून. कोणत्या 4 माताजी? भरतमती, सुमतीमती आणि अजितमती. त्याला पहिल्यांदा मी स्वतः 3 तास रात्री वाचायची. 9 वाजल्यापासून 8-9 वाजल्यापासून 10-11-12 वाजेपर्यंत स्वतः तो विषय वाचून तयार करायचा आणि मग तो सकाळी सांगायचा. 3.5 तास शिकत होते ते. सकाळी 1.5 तास, दुपारी 2 तास. मी 3.5 तास शिकवायचे पहिल्यांदा नवीन म्हटल्यानंतर मला किती तयार करावं लागलं. मग ते रात्री सगळं ते ग्रंथ वाचून मग त्यामुळं तो पहिल्यांदा माझं पूर्ण जीवकांड आणि कर्मकांड हा ग्रंथ वाचून झाला. 6 महिन्यामध्ये ते दोन्ही ग्रंथ पूर्ण झाले. आणि त्या वेळेला अर्थसंदृष्टी त्याच्या अगोदर मी लब्धीसार आणि शब्दाचा पहिला शिकले. म्हणजे ह्याच्या अगोदर जीवकांड कर्मकांडच्या अगोदर समंतभद्र महाराजांची समाधी झाल्यानंतर मग आम्ही कारंजाला राहिलो. त्यावेळेला विजूताई शिकत. एखाद्या कधीतरी येथील सगळ्यांना त्यांचा लाभ मिळेल, बघायला मिळतील. त्या विजयाताई शिकत आज जवळजवळ 90च्या ओलांडलेले त्यांनी पण खूप महिलांना कारंजामध्ये अशा तुमच्यासारख्या सगळ्या महिलांना शिकवलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर गुंच्या शिष्या त्याच्या गुंच्या कर्णानुगाची रुची त्यांच्यापासून उत्पन्न झाली. त्याला त्यांनी आज्ञा केली विजयाताईंना की तू सुजाताला 26 शिकव. मग मी आणि त्यांनी दोघांनी मिळून कारंजाला पहिल्यांदा लब्धीसार वाचला 89 साली. लब्धीसार शपनासार त्याला थोडं मला त्या अर्थसंदृष्टी सांगायचे, थोडं अगदी बरोबर थोडंसं. मग ज्याला मी जीवकांड ग्रंथ वाचला त्याला ह्यामध्ये संतुष्टी आल्या आणि त्याचा काय अर्थ आहे. मग तोडरमल्लीच्या अर्थसंतुष्टी अधिकार मला मिळाला. शास्त्राकार रूपानं त्या ठिकाणी लिहिलेला म्हणजे होता आपल्या ग्रंथालयामध्ये. मग जिथं आढळ त्याला ते काढून मी बघायचे. आणि विषय सुद्धा पहिल्यांदा अजून संस्कृत, त्याचा पुन्हा हिंदी, मग तोडरमल्लीची जी संवेदना चंद्रिका होती त्याचा अर्थ घेऊन तो ग्रंथ पहिल्यांदा माताजीला शिकलो. 4 माताजी. मग ते तोडरमल्लीचे सुद्धा महान उपकार आहेत आणि त्यांचे सुद्धा खरं कौतुक करण्यासारखं आहे की ज्या काळामध्ये त्यांना काही सुविधा नव्हत्या, कन्नडमध्ये हस्तलिखित ग्रंथ होते, हे जीवकांड कर्मकांड वगैरे, ते कन्नड भाषा लिपी शिकून त्यांनी ह्या टीकेचा अर्थ सगळा आपल्या संवेदना चंद्रिकेमध्ये केलेला आणि अत्यंत अल्प वयामध्ये. आणि ते त्यांचे उपकार जीवकांड कर्मकांड लब्धीसार शपनासार सगळे त्या संवेदना चंद्रिका त्या 3 ग्रंथावर त्यांनी लिहिलेले आहे. त्यांनी ज्यावेळेला लिहित होते त्यावेळेला त्यांना अन्नामध्ये आपल्या भोजनामध्ये मीठ नव्हतं तरी सुद्धा त्यांना लक्षात आलं नाही. 6 महिन्यानंतर त्यांनी आईला विचारलं की तू भोजनात मीठ का टाकलेलं नाहीस. तुला 6 महिन्यामध्ये मी मीठ देत नाही तर तू एकदा पण विचारला नाहीस. एवढी म्हणजे त्याच्यामध्ये एकाग्रता त्यांची होती. तर खरोखरच त्यांचे सुद्धा आपल्या सगळ्यांच्यावर खूप महान उपकार, माझ्यावर तर त्यांचे अतिशय उपकार आहेत. त्यानंतर आचार्य आपले गुरुदेव समंतभद्र महाराज की ज्यांनी मला ह्या मार्गामध्ये स्थिर केलं, मला एक म्हणजे दिशा दाखवली की तुम्ही असंच करा, इथंच राहून करत शिका, तुमचं कल्याण होईल. आणि त्यामुळं मला एक मार्ग मिळाला. त्यांचे माझ्या जीवनात अतिशय उपकार आहेत. आणि सगळ्यात पाया माझा भरला गजाभूमी, त्यामुळे त्यांचे सुद्धा अतिशय उपकार आहेत. विजयाताईंनी लब्धीसार शपनासार मला शिकवलं. वेळोवेळी आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा वगैरे होते आणि त्यांचे सुद्धा अनेक गुरुजनांची माझ्यावर खूप मोठी कृपा आहे. मला अनेक गुरूंचे खूप आशीर्वाद मिळालेले आहेत. आज सुद्धा आपल्या भारतामध्ये जेवढे
वेळ दिला आणि खूप छान चर्चा केली. म्हणजे पूर्ण दिन खुलासपणे एकदम कुणाला वेळ दिला नाही. सगळ्या लोकांची पूर्ण गर्दी भरलेली होती. परंतु 2 दिवस म्हणजे सगळ्या माताजींना आणि महाराजांना सांगितलं मुझे दीदी को टाइम देना है, इसलिए आप पहिला काम नहीं पडला आपला. आचार्य विष्णू सागर महाराजांकडे गेलं तर त्यांचं तर वात्सल्य भरून वाहत असते. त्यांच्या प्रवचनातून सुद्धा सारखं म्हणजे आम्ही गेले की आमच्यासाठीच ते प्रवचन करतात. म्हणजे आम्हाला जे योग्य असेल असंच प्रवचन त्या ठिकाणी देतात. वर्तमान सागरले सगळेच आचार्य, सुनील सागरले, सुंदर आचार्य आपले सुंदर सागरले, सगळ्या गुरुदेवांची माझ्यावर अत्यंत कृपा आहे. आणि खरोखर सगळ्यांपेक्षा आज एक मी पहिले गुरुदेव समंत भद्र आणि दुसरे गुरुदेव सुयश सागरजी महाराज याने ह्या मार्गावर जसं आचार्य गुरुदेवाने स्थिर केलं, ह्या गुरुदेवाने मला संयम मार्गावर अग्रेसर केलं. आणि आज संयम मार्गामध्ये चालत असताना माझं पूर्ण संरक्षण करतात. मार्गावर इकडं तिकडं कुठे विचलित होणे किंवा कोणतीही काही अघटित घटना घडू नये म्हणून प्रत्येक पावली त्यांची सावली आमच्यावर असते, त्यांची छत्रछाया आमच्यावर आहे. हे महान भाग्य आहे. आज त्यांच्यामुळेच मला तुमच्या समोर येण्याची संधी मिळाली. नाहीतर कधी आलो का मी इतक्या वर्षात नातेपुतेला कधी प्रवचन झालं का इथं. आज ही संयमाची दीक्षा असल्यामुळे प्रत्येक गावागावी जाऊन त्या गावामध्ये त्या लोकांना काय होतं फायदा होतो. नाही तर गोबोली सोडून कुठं जातच नव्हते. ती कृपा गुरुदेवांचीच आहे. तुम्हाला सगळ्यांना जे मिळते ते भाग्य गुरुदेवांकडून मिळालेलं आहे आणि त्यांचे उपकार मी कधी विसरू शकणार नाही. तर या सगळ्या ज्यांनी मला ह्या मार्गामध्ये किंवा हे ज्ञान मिळण्यासाठी ज्यांचे उपकार झालेले आहेत त्या सगळ्यांचे उपकाराचं मी काय परतफेड करत नाही, परंतु त्यांच्या कृतज्ञता त्यांची मानणं हे आपलं कर्तव्य आहे. ह्या नेमिचंद्र आचार्यांनी लिहिलेल्या त्या गोमट सारशिवकांचा स्वाध्याय करण्याची भावना तुम्हा सगळ्यांना झाली आणि मला शिकवण्याची भावना झाली. हे काहीतरी काय आहे निमित्त सर भाव झाला की चेतनबाई यांना तर लब्धीसर शब्दाला शिकायचंय. परंतु मला असं वाटलं की यांना लब्धीसर शब्दासर चेतनबाई यांनी शिकते, त्यांच्यामध्ये आहे योग्यता. परंतु ह्या सगळ्यांना काय मिळणार? जीवकांड हा पाया आहे कल्याण योगाचा. जीवकांड पासून सुरुवात आपण जर केली तर त्यामध्ये आपण कल्याण योगामध्ये हळूहळू प्रवेश करू शकतो. जीवकांडामध्ये एवढा प्रमेय आहे, खूप विषय आलेले आहेत त्याच्यामध्ये. कर्मकांडमध्ये कर्माचाच विषय आहे, परंतु जीवकांडमध्ये अनेक विषय असे आहेत की जे आपल्याला नेहमी आपण शब्द ऐकत असतो परंतु त्याचा भाव कळत नाही आपल्याला. षडगुण हानी वृत्ती सारखं ऐकतो ना आपण शब्द, परंतु ते काय आहे ते काहीच माहित नाही. पंचपरावर्तन याचं सुद्धा यामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. ह्या 64 अवगाहना जीवांच्या आपण क्षेत्र परावर्तन बघताना की सगळ्या अवगाहना जीवानं धारण केलं. असे खूप गोष्टींचं ज्ञान ह्याच्यातून आपल्याला होणार आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना हे जीवकांड शिकण्याची भाव झाली. तुमचं सुद्धा काहीतरी पुण्य आहे पाठीमागचं आणि पुढचं काहीतरी भाग्य होणार चांगलं आहे. जर सगळेजण हा गोमटचा जीवकांड शिकला तर किती विद्वान तयार होतील. आणि विद्वान तर सक्ती नाही आपल्या स्वतःसाठी. ह्याच्या शेवटी अगदी सांगितलेल्या जीवकांच्या शेवटी 730 गाथेनंतर असेल की कोण हा या मोक्ष मार्गाला प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी जोपर्यंत जीवाचं गुणस्थान, मार्गणास्थान आणि ह्या जीव समास इत्यादिकाच्याद्वारे नाम निक्षेपादी नय प्रमाणाच्या द्वारे जोपर्यंत जीवाचं स्वरूप समजणार नाही तोपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार नाही. अध्यात्म हा खूप
गोष्टी करणारे लोक पुष्कळ आहेत. त्यांना एखादी गोष्ट विचारली तर नाही समजत की काय. आता कुंद आचार्यांनी समय सारमध्ये 6 गाथेमध्ये जीवाचं वर्णन करत असताना सांगितलं की जीव वर्ग नाही, स्पर्धक नाही, मार्गस्थान नाही, जीवस्थान नाही, उदयस्थान नाही, अशी सगळ्याची नाव घेऊन सांगितली. आता त्याचे ज्याला मी भाव वाचून काय करणार त्या ठिकाणी मला जीवस्थान म्हणजेच काय माहित नाही, मार्गस्थान म्हणजेच काय माहित नाही, गुणस्थान म्हणजेच माहित नाही. तर गुणस्थान मी नाही, तू कावळा नाही असं कोणतं सांगितलं तर कावळा माहित नसेल तर आपल्याला त्याचा भाव कसा म्हणू का तू गाढव आहेस. तर आपल्याला गाढव माहिती आहे तर तू गाढव आहेस म्हटलं तर आपल्याला काय राग येतो. आणि गाढव माहित असेल त्याला म्हटलं मी समजा की गरजेला कोण आला तू गाढव आहेस म्हटलं तर त्याला काय समजेल का नाही. म्हणजे त्या शब्दांचा भाव कळल्याशिवाय ज्याचा निषेध करायचा आहे ती वस्तू सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तोपर्यंत त्याचा भाव वाचन आपल्याला व्यवस्थित होणार नाही. म्हणून अध्यात्मासाठी आगम ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जीवकांड हा आगम ग्रंथ आहे आणि ह्या आगम ग्रंथाचे आपण जर ज्ञान करून घेतलं तर अध्यात्म सहज आपल्याला समजेल आणि त्याचा भाव आपल्याला कळेल, त्याचं रहस्य कळेल. म्हणून हा ग्रंथ आपण शिकणं अत्यंत गरजेचं आहे. हा प्रवेशिकाच आहे कर्मयोगाची. आणि तुम्ही काही काळजी करू नका, सगळी काळजी माझ्यावर सोडून टाका. तुम्हाला हा ग्रंथ कसा समजेल आणि कसा तो सोपा करून सांगता येईल तेवढं सोपा करून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला समजेलच. काय काय विषय असे असतात थोडे कठीण की काही ज्यांचा शोषण कमी असेल त्यांना लवकर लक्षात येणार नाही. परंतु जसं आजच्या मगाशी सांगितलं की तुम्ही काय करायचं की दुपारी 1 घंटा इथं पूर्ण शिकत असताना आपला उपयोग पूर्ण इकडे काय करायचं. माझा मुलगा असेल तर शाळेतून कोण आणणार अजिबात तुमचं जाणारच नाही लक्ष. जर तुम्ही इकडं थोडंसं जरी लक्ष दिलं तर तुमचं लक्ष जाणारच नाही. असे रोज नवीन नवीन विषय असणार की ते ग्रहण करत असताना तुमची बुद्धी बाहेर पडणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. आणि ज्यांना थोडा शोषण जास्त असतो, अनेक प्रकारचे जीव आहे आपण सगळे, कुणाचं जास्त शोषण कुणाला कमी शोषण आहे, तर तुम्ही असे ग्रुप करा. तशा महिला मंडळ ना तुमचं नाव तसं महिला मंडळ म्हणा. हे अभ्यास करण्यासाठी जवळजवळचे घर असतील त्याने असे थोडे ग्रुप करा आणि ज्यांना समजलंय त्याने, ज्यांना नाही समजलं त्याने एकदा शिकवा. तुमचं पक्क होईल. तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला अभ्यासच करावा लागणार नाही. माझा कसं आहे की ज्यांचे माझ्यावर आजपर्यंत हे उपकार झाले ते सांगितलं मी. परंतु माझ्यावर जास्त उपकार कुणी केलेलं तुम्हाला माहित आहे का की जे माझ्याकडे शिकायला आले त्यांनी माझ्यासोबत खूप उपकार केले. कारण ते जर शिकायला आले नसते तर प्रत्येक वेळा एक नवीन ग्रंथी मनाची खुलली ती खुलली नसती. मी एकदा वाचून सोडून दिला असतं, ठेवून दिला असतं कपाटामध्ये जसं बाकीचे शास्त्र वाचलं असतं. परंतु ह्याची जिज्ञासा घेऊन अनेक जीव त्या ठिकाणी, ते पण संयमी त्यागी व्रती लोकच त्या ठिकाणी येत होते शिकण्यासाठी. नंतर 2007 पासून आम्ही ज्यावेळी शिबिर चालू केलं त्याला सगळे श्रावक लोक पण यायला लागले शिकण्यासाठी. परंतु शक्यतो ब्रह्मचारी आणि मुली आधी वगैरे येत होते. आणि ते लोक आले म्हणून शिकवत असताना माझं काय झालं, मला पाठ करावंच लागलं. हे काय सगळं आपोआप पाठ झालं. मला शाळेत असताना असं वाटायचं की हे शिक्षक म्हणून कसं काय ते सगळं मी पुस्तक घेताना शिकवतात, बडबडतात सगळं. मग ते कसं त्यांना होतंय हे मला स्वतःला लक्षात आलं की शिकवल्यानंतर आपलं ज्ञान पक्क. मग सांगितलं की जो शिक्षक आहे तोच खरा विद्यार्थी. शिक्षकच विद्यार्थी. शिक्षकाला 100% मार्गाची तयारी करावी लागते आणि विद्यार्थ्यांना 35% मिळाले बस. परंतु शिक्षकांना 100% सगळं समजलं मी सांगणार काय तिथं. मग मला प्रत्येक वेळेला शिकवत असताना ती तयारी करावी लागायची. आणि त्यामुळे माझं काय झालेलं आहे, अत्यंत पक्क ज्ञान झालं. ह्या सगळ्यांचे माझ्यावर महान उपकार आहेत की ते आपला धर्मच सांगतोय की परस्पर उपग्रह जीवाना वक्ता कधी श्रोता असेल.
आणि श्रोता कधी वक्ता असेल तर वक्ता नाही तर श्रोता नाही, श्रोता नाही तर वक्ता नाही. दोघांचा एकमेकावर उपकार आहे. मी तुमच्यावर उपकार करावे असं नाही, तुम्ही माझ्यावर उपकार करावा लागला की तुम्ही शिकायला येत आहे, ऐकायला येत आहे, नाहीतर मग आम्ही काय ठाकत बसलो असतो. म्हणून हे पक्क म्हणून त्याच्यासाठी सांगितली. तुम्ही सुद्धा आता संगीता भाभी शिकवतात म्हणतात, त्यांचं पक्क होतंय चांगलं. शिकवलं की आपलं ठीकच होऊन जाते आपल्या डोक्यामध्ये. मग ज्यांना थोडं लक्षात येते ना चांगलं, त्यांनी हे काम जरूर करायचं की जे येत नाही अशा 4 लोकांना घेऊन बसायचं आणि त्यांना त्याच्यावर चर्चा करायची, सांगायचं की त्यांना फायदा होतोय आणि आपल्याला पण फायदा होतो. आणि हे मी शिकणारच असा संकल्प करायचा आहे, मधून सोडायचं नाही. कारण अधिक महिन्यात आपण चालू केले तर काय होताना पाहिजे, अधिक 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 वृत्ती होत जायला पाहिजे क्लासची. नाहीतर ते गोपुच्छाकारासारखं एक 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 विषय करायला नको. गोपुच्छ माहिती काय तिथं कर्म. आता आपण कर्माचं जेव्हा शिकू ना त्याला गोपुच्छाकार येणार आहे. पहिल्यांदा जास्त कर्म उद्याला येतात, मग त्यानंतर कमी 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 असं त्याची रचना होत असते कर्मबंधाच्या सगळ्या प्रबंधाची. वाढत जाणार. तर मला खात्री आहे तुम्ही सोडणार नाही, परंतु तुम्ही स्वतः सगळा संकल्प करा. हा ग्रंथ आपल्याला चालू केलेला आहे, तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे. 6 खंडांच्या सार घेऊन हा गोमटसार जीवकान आणि कर्म. गोमटसार एकच ग्रंथ आहे, 2 जीवकान कर्म म्हणून 2 ग्रंथ लिहिले. एकाच ग्रंथाचे 2 भाग आहेत. ज्या गोमटसार हा नाव सुद्धा का आहे, आपल्याला जिज्ञासा असेल की गोमटसार हे नाव का ठेवलं. माताजीने तर मग अशी सांगितलं त्या सूत्रामध्ये, गोमट म्हणजे सुंदर. तर आताच मग अशी सांगितली, चामुंडरायाच्या विनंतीवरून आचार्य नेमिचंद्राने या ग्रंथाची रचना केली, जीवकान आणि कर्मकांड. तर चामुंडरायाचं एक घरगुती नाव होतं गोमट. तिकडे कर्नाटकामध्ये गोमट गोमट असं म्हणतात. आपण जसं पिंटू चिंटू बंटू काय 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 आपण म्हणतो, आपण मुलाला प्रेमानं घरामध्ये नाव घेतो, तसं त्याचं घरेलू नाव होतं, ते घरगुती नाव होतं काय गोमट. आणि त्या गोमटसाठी लिहिलेला जो धवलाचा षटखंडागमाचा सार, म्हणून ह्या ग्रंथाचं नाव नेमिचंद्राचार्य काय ठेवलं, गोमटसार. स्वतः नेमिचंद्राचार्याने ते स्तुती केलेली आहे. त्या श्रवणबाबाच्या मूर्तीला सुद्धा त्यांनी गोमटजीनं म्हटलं, गोमटेश्वर म्हणतो आपण. गोमट म्हणजे चामुंडरायाचे ते ईश्वर, म्हणून ते गोमटेश्वर असं त्याचं नाव पडलेलं आहे. तर त्या चामुंडरायासाठी लिहिलेला हा जो सार आहे तो गोमटसार आहे. विद्वानांच्या मध्ये, इतिहासकारांच्या मध्ये आणखी अनेक अनुमान आहेत, परंतु हे काही विद्वानांचं, काही इतिहासकारांचं हे एक अनुमान आहे. जे असेल ते असेल, याचं नाव गोमटसार आहे. आणि ह्याचं दुसरं नाव पंचसंग्रह. तिथं पंचसंग्रह लिहिलेलं. पंचसंग्रह याला का नाव ठेवलेलं दुसरं, तर बंधक 5 गोष्टी आहेत. बंधक, बंध्यमान, बंधस्वामी, बंधहेतू आणि बंधक. याचं 5चं वर्णन या गोमटसार मध्ये केलेलं आहे. म्हणाला पंचसंग्रह असं पण म्हणतात. तर पहिलं काय, बंधक. बंधक म्हणजे कर्म बंध करणारा. बंधक म्हणजे करणारा. बंद करणारा कोण आहे, आम्ही नाही, सगळे संसारी जीव. आपल्यासोबत बंद करणं सुरू आहे की येतात. तिथं बसलं तरी आपलं चालूच आहे. प्रत्येक समाला कर्माचा बंध हा जीवाला जोपर्यंत या कशाय सहित आहे तोपर्यंत कर्माचा बंध प्रत्येक समयाला सुरू आहे. मग तो आपल्या कशानुसार कमी जास्त होत असतो, परंतु बंध कधी थांबलेला कसा थांबणार. जसं आपल्या कशाचा अभाव होत जाईल तसं हा बंध कमी 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 होत तो कधीतरी संपणार. संपवायचं काय नाही, काय संपवायचंय, संसार संपवायचं काय नाही. आम्हाला संसाराची वृद्धी करायची, वाढ करायची. संसाराची वाढ म्हणजे दुःखाची वाढ लक्षात घ्या. संसार म्हणजे दुःख. म्हणून जर ज्यांना दुःख संपवायचं त्यांनी
संसार संपवायचा. मी संसारात राहून सुखी राहायचं म्हटलं तर तिन्ही काळामध्ये शक्य नाही. संसाराचं दुसरं नाव दुःख आहे. तीन सूत्र लक्षात घ्यायचे. आत्मा ज्ञानमय, शरीर दुःखमय आणि तिसरं काय म्हणतात, संसार दुःखमय, शरीर रोगमय आणि आत्मा ज्ञानमय. हे तीन सूत्र लक्षात ठेवायचे. मावळ महाराज होते त्यांचे समंत बद्र महाराजांचे शिष्य तुम्ही बघितलं असेल. शरीर रोगमय, संसार दुःखमय, शरीर रोगमय, आत्मा ज्ञानमय. मग जसं जे आहे तसंच होणार ना. शरीर रोगमय तर शरीरामध्ये काय होणार, रोगच उत्पन्न होत राहणार. आणि संसार दुःखमय तर संसारात काय मिळणार, दुःखच मिळणार. आणि आत्मा ज्ञानमय तर आत्म्याजवळ काय मिळणार आपल्याला, ज्ञानच मिळणार. म्हणून जी वस्तू तशी आहे तशी स्वीकारलं तर मग आपल्याला दुःख होणार नाही. म्हणून या ठिकाणी सांगायचं की गोमट सार म्हणजे हा त्याचं दुसरं नाव काय आहे, पंचसंग्रह. तर पहिलं सांगितलं बंधक म्हणजे कर्मबंध करणारा. दुसरं सांगितलं बध्यमान, बध्यमान म्हणजे मानला जाणारा. कोण मानला जातोय, कर्म. बंधक म्हणजे जीव, संसारी जीव कशा बंद करणारा. बध्यमान म्हणजे जे मानलं जातं. काय मानलं जातं, कर्म मानलं जातं. म्हणजे मूळ प्रकृती उत्तर प्रकृती आहे त्याला काय म्हणायचं, बध्यमान. मूळ प्रकृती आणि उत्तर प्रकृती सहित कर्म. नंतर बंध स्वामी. आता बंधक आणि बंध स्वामी मध्ये काय भेदायचं वाटेल. बंधक म्हणजे सामान्य करता सांगितलं संसारी जीव, आणि बंध स्वामी मध्ये असे त्याचे जे बंधाचे स्थान आहे, एवढ्या प्रकृतींचा बंध कोण करतो, मिथ्या दृष्टी ह्या प्रकृतींचा बंध स्वामी आहे. सम्य दृष्टी जीव ह्या प्रकृतीला बांधतो. पंचगुण समाधी ह्या प्रकृतीला बांधतो. अशी जी वेगवेगळी बंधस्थान आहे त्याचे स्वामी यथायोग्य बंधा गुणस्थानाधिकामध्ये तो त्याचा स्वामी सांगितलेला आहे. तर यथायोग्य बंधाच्या गुणस्थानानुसार स्वामित्व सांगितलं. म्हणजे त्याचं फळ करणार आहे ते सांगितलं बंध स्वामी. जे जीवच बंध स्वामी. तिथं विशेष रूपाने वर्णन केलं, बंधकामध्ये सामान्य रूपाने केलं. नंतर चौथं काय सांगितलं, बंध केले. बंधाचं कारण काय, का बांधलं गेलं आपण, तर त्याचे सुद्धा वर्णन याच्यामध्ये येणार आहे. मिथ्यात्व, विरती, कशाय, हे सगळे आपण करतोय रात्रंदिवस. हे आपल्या बंधाला कारण हेच आपल्याला काय नाहीये, माहित नाही. म्हणून त्या बंध कारणांचं वर्णन याच्यामध्ये केले. आणि बंध हे बंधाचे जे प्रकृती बंध, स्थिती बंध, प्रदेश बंध आणि अनुभव, हे 4 प्रकारच्या बंधाचं वर्णन ज्यामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे 5चं वर्णन यामध्ये आहे. म्हणून पंचसंग्रह, या 5चा संग्रह ज्यामध्ये आहे तो पंचसंग्रह असं सुद्धा या गोमटसारचं दुसरं नाव आहे. आणि या गोमटसारचे 2 भाग आहेत, 2 भेद, एक जीवकांड आणि कर्मकांड. म्हणजे कांड काय आहे, हत्याकांड ऐकलं आहे, आणि काय तिकडचं कुठलं कांड वगैरे कुठल्या त्याच्यात जातं गांधीजी केलं होतं ते हत्याकांड. तर तसलं काही कांड नाही घेतलं. तसं बघायला गेलं तर आपलं संसार एक कांडच आहे. तर त्याचं जीव कांड म्हणजे जीवाच्या भेदाचं वर्णन त्याच्यामध्ये. कांड म्हणजे समूह पण होतं, कांड म्हणजे भेद पण होतं. जीवाच्या भेदाचं वर्णन ज्याच्यामध्ये तो जीव कांड, आणि कर्माच्या भेदाचं वर्णन ज्याच्यामध्ये ते कर्मकांड. मग दोन्ही पण शिकायला पाहिजे, कारण जीव मानला झालेला आहे आणि काय मानते आपल्याला, कर्म. तर या जीव आणि कर्म दोन्हीचं स्वरूप आपल्याला समजल्यानंतर मग आपल्याला खरोखर लक्षात येणार आहे की आपण का संसारामध्ये बद्ध आहोत आणि ह्या सुटण्यासाठी आपल्याला काय उपाय करायला पाहिजे. म्हणून जीवकांड आणि कर्मकांड असे त्याचे 2 विभाग केले. तर त्यापैकी आता आपण पहिल्यांदा जीवकांड ग्रंथ पाहणार आहोत. तर आचार्य नेमिचंद्रांनी ज्यावेळेला हा जीवकांड ग्रंथ याची सुरुवात केली त्याच्या अगोदर मंगलाचरण केलेले आहे, जे आपण सुरुवातीला मंगलाचरण म्हटलं. तर हे मंगलाचरण का करायचं, कशासाठी करायचं, आणि मंगलाचरण केल्यामुळे काय फायदा आहे, आणि शास्त्राच्या प्रारंभी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगायच्या असतात, हे सगळं पहिल्यांदा टीकाकाराने याच्यामध्ये वर्णन केलं आहे. त्याचं आपण उद्या
बघू पहिल्यांदा आणि त्यानंतर एका मंगलाचरणाचे 9 अर्थ केलेले एका मंगलाचरणाचे. तर ते सुद्धा 9 अर्थ काय आहेत ते आपण उद्या समजून घेऊया. इथंच थांबूया, वेळ झालेली आहे. आणि उद्यापासून तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान्य करून, तर आता तुम्ही शिका तयार झाला आणि तुमचं जर ऐकलं नाही तर काय होणार, आमचं सगळं दुकान खाली होणार. गिराईक जाणार ना, गिराईक जायचं नाही म्हणजे काय करायला पाहिजे बघा, सकाळची उठून कशी असते पुरुषांची 8:30ला जाऊन दुकान उघडायचं आहे. काय होणार, गिराईक घेऊन जाणार आमच्या दुकानावर, परत पण येणार आमच्या दुकानाकडे. तसं तुम्ही परत गेला तर आमचं दुकान चालणार नाही, म्हणून आमचं गिराईक सोडायचं नाही आम्हाला. म्हणून आम्ही काय केलेलं आहे, आमची वेळ बदललेली आहे तुमच्यानुसार. 2:30 ते 3:30 अर्धा तास इकडं आणि आमचं लवकर दोघांच्या मध्ये जाऊन ही वेळ ठरवलेली आहे. तर आता तुमच्या इच्छेनुसार झाले तर तुम्ही ही संधी आता सोडू नका. बरोबर 2:30 तास येतात. आज आपल्याला थोडं सुद्धा वेळ केलेला चालत नाही. एक येणार परत चित करणार, मग हे कुठं आहे ते कुठं आहे, चुळबुळ केली तर त्यांना अजिबात चालत नाही. पूर्ण शांतता पाहिजे. तर 2:30च्या अगोदरच सगळ्यांनी त्या ठिकाणी हजर राहायचंय. आणि रोजच्या रोज हे नोट्स बद्दल काय सांगायचं ते सांगा. तर त्या नोट्स पण ज्या माझ्या आहेत त्या पण केलेल्या आहेत, तिथून इंदोरून पण मागवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी हे नोट्स मी अशा सोप्या पहिल्यांदा काढले होते की आपल्याला शिकवताना सारखं परत वाचतं, परत बघायला लागते, परत तयारी करावी लागते. म्हणून माझ्यासाठी जसं शिक्षक लोक काढतात ना नोट्स, तशा मी नोट्स काढल्या होत्या. मग त्या सगळ्यांनी इतक्या उपयोगी झाल्या, त्यामुळे ते झेरॉक्स करून सगळ्यांना दिलेले आहेत. आता सुद्धा 2 अध्यायाच्या झेरॉक्स या ठिकाणी करून आणलेल्या आहेत. तर ते तुम्हाला काही माहिती सांगतील म्हणजे कशी काय ते. आणि ते जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खूप सोपं जाईल. त्याच्यामध्ये मराठीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे नोट्समध्ये. माझ्या काही भाग हिंदीमध्ये आणि काही भाग मराठीमध्ये लिहिलेला आहे. आणि तो ग्रंथ सोपा, तुमच्याकडे कोणताही ग्रंथ असला तर चालेल. सम्यक चंद्रिका असेल, हे भारतीय ज्ञानपीठचं पुस्तक असेल तर ते घेऊन या, चांगलंच आहे. नाहीतर सम्यक चंद्रिका असेल तर ते घ्या. आणि ते पण नसेल तर आपलं जे राज्य ग्रंथमालेचं पुस्तक आकाश ते असलं तरी गाथा आणि हे तुम्हाला बघता येईल आणि नोट्स वरनं बाकीचं शिकता येईल. तर ते कोणतेही पुस्तक तुमच्याकडे असणारच, कारण नातेपुते असं गाव आहे जैनांची काशी आहे. पूर्वीपासून पंडित लोक, ज्ञानी लोक, त्यागी लोक सगळे या गावामध्ये वास केलेले. त्यामुळे प्रत्येकांच्या खरोखरी शास्त्र आहेत. तुम्ही जर काढून बघा त्यामध्ये तुम्हाला शास्त्र सापडणारच. आणि ते शास्त्र घेऊन या. ज्यांना नसेल उपलब्ध करून द्यायचं असेल तसंच आपण उपलब्ध पण करून देऊ. तर कुणाला पाहिजे असेल पुस्तक तर भैयाच्याकडे नाव सांगा, आपल्याला ती पुस्तकं मागून घेते. ओम नमः. सगळ्यांनी डोळे टाका. जाणं हा मी शुद्ध जीवच आहे. बस त्या जीवाला जाण्यासाठी मला जीवकान शिकायचे आहे. तर जाणं जो जाणणारा आहे, जो या गतीमध्ये असूनही गतिरहित आहे, सर्व हे प्रवेश रहित आहे, असा हा अभेद अखंड शुद्ध चैतन्यमय जीवच मी आहे. ज्ञानानंद स्वरूप संकोतीर्ण ज्ञायक स्वरूप निर्मम स्वरूप शुद्ध एको नमो हरिहंताणं नमो
आपण धर्म करत संसार